नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतने कलासाठी एक सरप्राईज पार्टी प्लॅन केलेली आहे आणि त्यासाठी अद्वैतची तयारी चालू असते। इकडे आता किचनमध्ये कला आलेली असते। अंजू तिथं काम करत असते आणि कला अंजूला विचारत असते की अंजू, मला काल काय काय केलं ते सांग बरं, तू कुठं काम केलेलं होतं, काय काय केलेलं आहे ते मला सांग, असं ते अंजूला विचारू लागते। तेव्हा अंजू म्हणत असते की नाही, मी खालचं काल मी आवरलं होतं, वरच्या रूम मी आवरल्याच नव्हत्या। तेव्हा अंजूला कला म्हणत असते, पण मला सांग, तू आमच्या रूममध्ये गेली होती का? अंजू म्हणत असते, हां नाही गेली, मी तुमची रूम आवरलीच नाही आहे, असं अंजू तिला स्पष्टपणे सांगत असते। कला म्हणत असते, एकदा विचार करून सांग बरं। तेव्हा अंजू म्हणते, हो एकदा गेले होते, इस्त्रीचे कपडे ठेवायचे होते म्हणून। तेव्हा कला म्हणत असते की ठीक आहे, आणि त्याचवेळी ती म्हणत असते की तू कचऱ्याच्या डब्यात वगैरे काय टाकलंस का? तेव्हा अंजू म्हणते की नाही, आणि त्या क्षणी तिथं असलेल्या नैनाचं बोट कापलं जातं आणि ती ऐग करून ओरडते। त्यावेळेस कलाच्या लक्षात येतं, म्हणजे कचऱ्याच्या डब्यात काही टाकलं होतं का, हा प्रश्न जेव्हा अंजूला विचारला जातो त्या क्षणी नैनाचं बोट कापतं आणि ती किंचाळते। आणि मग कला अंजूला म्हणते की अंजू, तू जाऊन ये जरा, मी बघते काय करायचं आहे ते, असं म्हणत कलाने अंजूला पाठवलेलं असतं। आणि कलाचं लक्ष असतं ते म्हणजे नैनाकडे, आणि नैनाने नक्की काय केलेलं आहे हे कलाला चांगलंच आठवत असतं। आणि कला म्हणत असते की नैनाताई, आता मला खरं सांग, तू आमच्या रूममध्ये का गेली होती आणि का केलेलं आहे हे सगळं? तेव्हा नैना म्हणत असते, मी काही केलेलं नाही आहे, मी तुमच्या रूममध्ये गेलेच नव्हते। तिचं असं सरळपणे खोटं बोलत असते। आणि त्याचवेळी तिथे आपल्याला पाहायला मिळतं की नैनाने जे कांड केलेलं असतं ते कलाला चांगलंच माहिती असतं। आणि कला म्हणत असते, तू खोटं बोलू नकोस, कारण मला माहिती आहे की तू तिथं जाऊन काय केलेलं आहे आणि काय गोंधळ घातलेला आहे आणि तुझ्यामुळं काय झालेलं आहे हे मला चांगलंच माहिती आहे, असं कला तिला बोलत असते। नैना मात्र म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही आहे, तू माझ्यावरती आरोप करू नको, कारण तुला माझ्यावर घसरायची जास्तच सवय आहे, असं कलाला ती बोलत असते। परंतु कलाला मात्र माहिती असतं की हे सगळं करणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर नैना आहे। आणि नैना काहीही वाद न घालता तिथून निघून जाते आणि कलाला म्हणत असते की तुला प्रत्येक वेळेस मलाच मध्ये घ्यायचं असतं। आणि कलाला त्या क्षणी नैनाचं कळतं, कारण नैना जी आहे ती भांडल्याशिवाय गेली नसती, कारण नैनाने कांड केलेला आहे म्हणून ती तोंड लपवून पळालेली आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं। कला मात्र भयानक चिडलेली असते। कला म्हणत असते की नैनाताई, मी तुला चांगलीच ओळखून आहे, तू काय करू शकते ना ह्याचा मला चांगलाच अंदाज आहे, हे सगळं कला बोलत असते। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता नैना राहुलकडे आलेली असते आणि राहुलला म्हणत असते की राहुल, मागच्या वेळेस आपला प्लॅन फेल झालेला आहे, पण आता आपल्याला पूर्णपणे विचार करावा लागणार आहे, एवढं लक्षात ठेव। तेव्हा राहुल म्हणत असतो, म्हणजे? तेव्हा तो म्हणत असतो, मला ना एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे त्या सोहमचा गाठा करायचा आहे, कारण या घरातलं दुसरं कोणीच मला चांदेकर समजत नाही, आणि सोहमचा गाठा काढायचा असेल तर मला विचार करावा लागणार आहे, हे सगळं तो बोलत असतो। तेव्हा नैना म्हणत असते की मी तुला एक प्लॅन सांगते आणि त्या प्लॅनप्रमाणे तू वर्क कर गोष्टी, तरच त्या व्यवस्थित होतील, हे सगळं चालू असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला मात्र वाट बघत असते आणि अद्वैत कुठे आहे, नक्की काय चाललंय हा विचार करत असते। आबांना ती म्हणत असते, आबा चहा देऊ का? आबा म्हणत असतात की कालचा सोहळा एवढा छान झाला ना, मला कितीतरी दिवसानंतर शांत अशी झोप लागलेली आहे। त्याचबरोबर ती सरोजला विचारत असते, तुम्हाला वेलची टाकलेली कॉफी द्यायची आहे का, हे सगळं चालू असतं। आणि त्याचबरोबर अद्वैतने दरवाजा बंद केलेला असतो। आबा म्हणत असतात, अद्वैत दरवाजा का बंद करतोय? अद्वैतची बाहेर तयारी चाललेली असते म्हणून त्याने दरवाजा बंद केलेला असतो। त्यानंतर अद्वैत सगळ्यांना सांगू लागतो की मीच दरवाजा बंद केलेला आहे, काळजी करू नका। अद्वैत दरवाजा उघडतो, सगळ्यांना बाहेर घेतो आणि मग सोहम म्हणू लागतो, दादा हे काय आहे, म्हणजे अशी पार्टी आपल्या घरात याआधी कधीच झाली नव्हती, हे सगळं बोलणं सुरू असतं। आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की नक्की काय आहे हे सगळं? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, आपल्या घरात कधीच अशी पार्टी झाली नव्हती, पण आज होत आहे, खरेंकडे होती अशी हुरडा पार्टी, म्हणून म्हणलं आपल्याकडे पण काहीतरी नवीन करूया, काल एवढा छान दिवस होता आपला सेलिब्रेशनचा, त्यामुळे मी विचार केलेला आहे आणि मग अशी पार्टी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे सगळं अद्वैत सगळ्यांना सांगत असतो। परंतु इकडे आता रोहिणी मात्र सरोजला म्हणत असते की नक्की काय आहे हे सगळं, म्हणजे मला तर हे सगळं डाऊटफुल वाटत आहे, हे सगळं बोलणं चालू असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो की सगळ्यांसाठीच केलेलं आहे, याच्यामध्ये वैयक्तिक कोणाचंही नाही, कारण मला असं वाटलं की मी सगळ्यांसाठी या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्याचसाठी हा निर्णय घेतलेला आहे, सगळ्यांना काहीतरी नवीन असं एन्जॉय करायला मिळेल असं मला वाटलं होतं। रोहिणी मात्र सरोजच्या कानामध्ये भुणभुण करायलाच बसलेली असते। ती म्हणत असते, बघ बाबा सरोज वहिनी, म्हणजे मला तरी हे वेगळं वाटत आहे,
हे फक्त तिच्यासाठीच केलेलं आहे असं वाटत आहे. तेव्हा सरोज म्हणते की सांगितलंय ना अद्वैतने आत्ता सगळ्यांसाठी केलेलं आहे, मग पुन्हा हे सगळं बोलायची काय गरज आहे तुला, असं म्हणत ती रोहिणीला गप्प करत असते. परंतु रोहिणीचं मात्र तोंड थांबत नसतं. ती म्हणत असते की मला माहिती आहे काही असलं तरी सरोज वहिनी पुन्हा पश्चाताप होऊ देऊ नकोस की हे सगळं त्याने आपल्यासाठी न करता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तिने फक्त कलासाठी केलेल्या आहेत. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आबा असतात. आबा म्हणत असतात की अरे चला मस्त ना हुरडा पार्टी केलेली आहे, पण ही कोरडी हुरडा पार्टी काय कामाची आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, ही हुरडा पार्टी ना अशी मस्त झाली पाहिजे, तेव्हा गाणी बिणी वाजली पाहिजेत असं आबांचं म्हणणं असतं. आणि तेव्हा सोहम म्हणतो मग होऊन जातं ना गाण्याच्या भेंड्या, कारण काहीही झालं तरी हे लेडीज व्हर्सेस जेंट्स, मुलं वर्सेस मुली असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा इकडे कला म्हणत असते असं का, तेव्हा तो म्हणत असतो की हो असंच, कारण लेडीजना बघायचं आहे मला कशा गाऊ शकतात, कारण आम्ही नाही ना तुमच्या टीममध्ये. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळेस तिथे सर्वजण असतात. सगळेजण आता हुरडा बसलेले असतात खायला. छान अशी अरेंजमेंट केलेली असते हुरडा पार्टीची आणि आता गाण्याच्या भेंड्या चालू होणार असतात. आबा म्हणतात की मी सुरुवात करतो आणि आबांनी पहिलं गाणं सुरू केलेलं असतं. आबांचा नंबर झाला की मग आता लेडीजकडे तो राऊंड जाणार असतो. कला छान गाणं म्हणते, अद्वैत गाणं म्हणत असतो. तेव्हा मात्र सगळ्यांचे कान अगदी विचित्र झालेले असतात. कळतच नसतं की नक्की काय चालू आहे. अद्वैतचं गाणं मात्र ऐकण्यात कोणालाही रस नसतो आणि अद्वैत गाणं गात असतो तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. त्याचबरोबर अद्वैतचा नंबर झाला की कलाचा नंबर असतो. अद्वैत आणि कला दोघंही गात असतात. दोघांचंही गाणं सुरू असतं. परंतु अद्वैतचं गाणं जेव्हा सुरू होतं तेव्हा इकडे नैना आता आलेली असते. ती म्हणजे सोहमकडे आणि सोहमला विचारू लागते. सोहमला म्हणू लागते की काय चाललंय सोहम तुझं, म्हणजे मला कळेल का नक्की काय बोलायचं आहे तुला ते, कारण मी तुला जो प्लॅन सांगितला होता त्याच्याबद्दल काय केलंयस का तू. तेव्हा तो म्हणतो की हो काही माणसं आहेत माझ्या ओळखीमध्ये आणि मी केलेलं आहे ते, बघूया पुढे काय होतंय ते, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की काय करायचं आहे ते सांग. आणि मग ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सोहमच्या बाबतीत इकडे बोलणं सुरू असतं आणि मग तो म्हणत असतो की मी पुढचा प्लॅन केलेला आहे त्याप्रमाणे गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा त्यांच्या दोघांचा एवढाच प्लॅन आहे की काहीही झालं तरीही आता आपल्याला सोहमचा काटा काढायचा आहे, कारण सोहम या सगळ्यामध्ये मध्ये येत आहे आणि आपल्याला सोहमचा काटा काढावा लागणार आहे असं यांनी ठरवलेलं असतं. आणि त्या पद्धतीनं त्यांचा पुढचा प्लॅन आता चाललेला असतो. म्हणजे आता सोहम यांना खुपायला लागलेला आहे. आणि त्याचवेळी रोहिणी तिथे येते. रोहिणीला मात्र ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. रोहिणीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे राहुल, कारण मी तुला सांगितलेलं आहे त्या मुलीशी बोलायचं नाही आणि तरीही तू त्या मुलीशी बोलत आहे. या गोष्टीचा त्रास मात्र इकडे रोहिणीला होत असतो आणि रोहिणी इकडे बोलत असते. ती म्हणत असते की राहुल तुला सांगितलंय ना, तेव्हा तो म्हणत असतो की आमच्या रूममधला हीटर बंद पडलेला आहे त्याबद्दल मी तिच्याशी बोलत होतो. हे सगळं चालू असतं. त्याचवेळी तो म्हणत असतो की काळजी करू नको मम्मा, पुढचं काम मी घेतलेलं आहे हातात, तू सांगितलंय ना अगदी त्याच प्रकारे आणि सोहमचा काटा निघणारच आहे, तू काळजी करू नको आणि हा प्लॅन व्यवस्थितच होणार आहे. हे सगळं चालू असतं. रोहिणी म्हणत असते की राहुल हे सगळं जे काय आहे ते अगदी व्यवस्थितपणे झालं पाहिजे, कारण काहीही झालं तरीही सोहमचा काटा लवकरच काढायचा आहे आपल्याला. आणि या घरामध्ये आत्ता तुझं फक्त एकच ध्येय असलं पाहिजे की काही असलं तरीही तू या घरामध्ये कोणालाही नको आहे, पण आपल्याला ही प्रॉपर्टी मिळवायची आहे. आपल्याला फक्त चांदेकरांचा बिझनेस, चांदेकरांचा पैसा, चांदेकरांचा नावलौकिक आणि प्रॉपर्टी एवढंच दिसलं पाहिजे, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही असलं तरीही ते सगळं आपल्याला मिळवायचं आहे असं ठणकावून रोहिणी त्याला सांगत असते. सो इकडे राहुल म्हणत असतो हो, आणि त्यांचं जेव्हा बोलणं चाललेलं असतं की आपल्याला सोहमचा काटा काढावा लागणार आहे आणि त्याचवेळी तिथं आलेली असते ती म्हणजे रजनी. जेव्हा रजनी तिथं आलेली असते तेव्हा मात्र सोहम आणि रोहिणी इकडे राहुल आणि रोहिणी यांची तोंडं बंद झालेली असतात, कारण रजनी तिथं आलेली आहे आणि आता रजनीने आपलं बोलणं ऐकले की काय अशी भीती त्यांच्या मनात सुरू झालेली असते. मग रजनी तिथून ताक घेते आणि ती जाऊ लागते. सगळ्यांची गाणी गाण्याचं सुरू असतं. सगळेजण आनंदात असतात. छान असा उत्साहाचा हा प्रसंग असतो. पण अशा वेळीही हा राहुल आणि रोहिणी कोणाला तरी मारायचं प्लॅनिंग करत आहेत, कारण त्यांना त्यांचा स्वार्थ महत्त्वाचा आहे. त्यांच्या स्वार्थाच्या पुढे त्यांना काहीही दिसत नाही.
हे सगळं घडत असतं. त्याचवेळी आबा तिथं असतात. आबा मात्र सगळ्यांना म्हणत असतात की खूप छान पद्धतीनं तू अरेंजमेंट केलेली आहे अद्वैत, आज ना खरंच खूप भारी वाटत आहे. इतक्या दिवसांनंतर एवढ्या छान अशा गोष्टी चांदेकरांच्या घरी घडत आहेत असं म्हणत आबा अद्वैतचं कौतुक करत असतात. आणि मग इकडे पुढचा नंबर असतो तो अद्वैतचा असतो गाण्याचा. अद्वैत चुकीच्या पद्धतीनं गाणं गात असतो आणि परत तो म्हणत असतो की रडीचा डाव आहे आणि तुम्ही रडताय म्हणून तुमच्यावरती र आलेला आहे. आणि त्याचबरोबर आता रचं गाणं कलाला आठवत नसतं, पण त्याच वेळी तिथं आलेली असते ती म्हणजे रजनी. आणि रजनी खूप सुंदर असं रचं गाणं म्हणते आणि त्याच्यावर ठुमके देत अगदी डान्स करायलाही रॉकेट तयारच असतो. रॉकेट तिथे डान्स करतो. त्याचबरोबर अद्वैत आता पुढचं गाणं म्हणत असतो. कला म्हणत असते, आता म्हण ना, तुझ्यावर नंबर आलेला आहे ना चांदेकर. आणि अति आगाऊ आगाऊ अति आगाऊ असं म्हणत त्यांचं भांडण सुरूच असतं. त्यांना मात्र ते भांडण करण्यात जास्त इंटरेस्ट असतो. आणि त्याचबरोबर इकडे सरोज मात्र म्हणत असते, काय चाललंय रे लहान मुलांसारखं. तेव्हा आबा म्हणत असतात की अगं सरोज भांडू दे, अगं तेवढंच नवरा बायको आहेत ते, त्यांचाच टाईमपास होत आहे, हे सगळं आबा सांगत असतात. आबा पण प्रेमाने बोलत असतात. आबा सगळ्यांची बाजू घेत असतात. आबा प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी तिथे प्रयत्न करत असतात. आणि त्याचबरोबर सगळ्यांना असं वाटत असतं की आबा सगळ्यात जास्त कलाची बाजू घेत आहेत असं सगळ्यांनाच वाटत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता गाण्याच्या भेंडा चांगल्या रंगात आलेल्या असतात. सगळेजण मनापासून गात असतात. खूप छान अशा गोष्टी घडत असतात. आणि त्याचवेळी कला गाणं गायला सुरुवात करते. कला जेव्हा गाणं गाते तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. आणि त्याचबरोबर अद्वैत त्या गाण्यातून ऐकत असतो. कला त्या गाण्यातून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते. आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की अरे अद्वैतची नारी आहे, सोहम तुझी नारी कधी येणार इथे, असं म्हणत आबा बोलत असतात. आबा म्हणत असतात की बघितलं ना सोहम, विचार करावा लागणार या गोष्टींचा, असं म्हणत आबा त्याच्याशी बोलत असतात. आणि हे सगळेजण गाणं गात असतात. सगळेजण आनंदात आहेत. खूप छान असा आनंदाचा हा प्रसंग आहे. पण कुठे माहिती आहे की या आनंदाच्या प्रसंगाला पण काहीतरी तिथे खूप मोठं कांड होणार आहे. आणि ते कांड राहुलने केलेलं असलं तरीही त्याचा सामना मात्र कलाला करावा लागणार आहे. इकडे अद्वैत कला छान गात आहेत. अद्वैत कलामध्ये भांडण होत आहे आणि तरीही ते दोघं मनापासून तिथं गात असतात. मनापासून या सगळ्या गोष्टींचा तिथे स्वीकार करत असतात. आणि दोघं एक टीम होऊन लढत असतात. हा मात्र त्यांचा स्वभाव गुण असतो की काही झालं तरी जेव्हा लढायचं आहे तेव्हा एकत्र यायचं आणि मगच लढायचं असतं, हे त्यांचं ठरलेलं असतं. आबा त्यांच्याशी बोलत आहेत. त्यांना सगळ्यांना तिथे मार्गदर्शन करत आहेत. खूप छान अशा गाण्याच्या भेंड्या रंगलेल्या आहेत. तेव्हा कला म्हणत असते की मी वडे बनवायला जाते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, मला माहिती आहे तुला येतच नाही आहे म्हणून तू वडे बनवायला जाणार आहे, काही गरज नाही आहे वडे बनवायला जायची, तुला गाणंच येत नाही आहे ना, असं अद्वैत तिला चिडवत असतो. त्यावेळेस आबा म्हणत असतात की राहुल, तू एक काम सांगितलेलं तुला तो करणार होतास ना, म्हणजे ते जे कोणी केलेलं आहे अद्वैतच्या गाडीवरती जो हल्ला झालेला आहे तो कोणी केलेला आहे, तुला माहिती काढायला सांगितली होती ना. तेव्हा राहुल म्हणत असतो, हो आबा मी माहिती काढलेली आहे. अशी एक टोळी आहे की जी श्रीमंत माणसांना रस्त्यामध्ये लुटत असते आणि त्यांच्याकडून ते पैसे वगैरे घेत असते. त्या टोळीतल्याच माणसांचं हे काम असेल. तेव्हा मात्र आबा म्हणतात, पण मला एक कळत नाही आहे, ती टोळीतल्या माणसांचं काम आहे, पण मला एक सांग ना राहुल, तुला एवढा घाम का फुटलेला आहे रे, म्हणजे तू एवढा घामाघूम का झालेला आहे. त्याच वेळी राहुल विचार करत असतो. राहुलने उडवाउडवीचं उत्तर दिलेलं असतं. त्याने कसलाही मागचा पुढचा विचार केलेला नसतो. त्याने फक्त त्याच्या तोंडाला येईल ते बोलून टाकलेलं असतं. आणि तेव्हा कलाचं मात्र बारीक लक्ष असतं. कलाला माहिती असतं की यामध्ये कुठंतरी पाणी मुरतं आहे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र कला विचार करत असते. कला म्हणत असते, ती माणसं लुटायला नव्हती आली तर ती माणसं मारायला आलेली होती. त्या माणसांच्या वागण्यातून स्पष्ट जाणवत होतं ती माणसं फक्त आणि फक्त हल्ला करायला आलेली होती. त्या माणसांनी चांदेकरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. कला म्हणत असते की नाही, हा राहुल खोटं बोलतोय, कारण याने कोणतीही माहिती काढलेली नाही. ती माणसंही मारायला आलेली होती, ही गोष्ट मात्र मान्य केलीच पाहिजे असं कलाच्या डोक्यात सुरू असतं. कलाला वारंवार आठवत असतं, तिच्या डोळ्यासमोर येत असतं, यांची गाडी जेव्हा जात असते तेव्हा त्या दोन माणसं ती मुद्दामहून मध्ये आलेली होती आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. कला म्हणत असते, राहुल जे बोलतोय त्या गोष्टीमध्ये काहीही तथ्य नाही, कारण जे घडत आहे ते वेगळं होतं
आणि राहुल हे सगळं खोटं सांगत आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. कारण ती माणसं जर लुटायला आलेली होती तर त्यांनी आम्हाला काहीच लुटलं नाही ना, आमच्याकडून पैसे मोबाईल काहीही घेतलं नाही. परंतु ती माणसं ही अद्वैतला किडनॅप करायला आलेली होती, अद्वैतला बेशुद्ध पाडायला आलेली होती, ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. राहुलला मात्र घाम फुटलेला असतो, त्याच्याकडे उत्तर नसतं. तेव्हा रोहिणी त्याची बाजू घेत रोहिणी बोलू लागते की आबा, राहुल म्हणतोय त्यामध्ये पण तथ्य आहे ना, बघा ना तीच माणसं असतील ना, ती दुसरं कोण असं करेल असं म्हणत रोहिणीने बाजू घेतलेली असते. तेवढ्यात अद्वैतला ऑफिसमधून फोन आलेला असतो की साहेब तुमच्या केबिनमध्ये काही उंदीर मरून पडलेले आहे आणि की तिथे केकचे तुकडेही होते. हे सगळं अद्वैतला सांगायला फोन आलेला असतो. मग अद्वैत त्याचबरोबर घरातील सगळेजण आता ऑफिसमध्ये यायला निघतात. पूर्ण ऑफिसमध्ये उंदीर मेलेले असतात, त्याचा वास सुटलेला असतो आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं जमलेले असतात. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की त्या मावशींना विचारलं जातं की तुम्हाला कसं कळलं. तेव्हा त्या मावशी सांगत असतात की हो साहेब, कारण तुमच्या केबिनमध्ये उंदीर मेलेले आहेत आणि तिथे केकचे तुकडेही पडलेले आहेत. याचाच अर्थ त्या उंदरांनी तो केक खाल्लेला होता आणि त्यामुळंच ते उंदीर मेलेले आहेत. ऑफिसमध्ये सगळेजण आलेले आहेत. भयानक असा वास सुटलेला आहे. अद्वैतने तर तोंडाला रुमाल पकडलेला आहे आणि त्याचबरोबर सरोज, त्याचबरोबर रोहिणी, कला सर्वजण तिथं आहेत. पण राहुल मात्र खूपच कांड करणार आहे. राहुलला आता काही झालं तरी ही सर्व गोष्ट कलावर ढकलायची आहे. त्यामुळं राहुल म्हणत आहे की मला सांग की हा केक आणि ही पार्टी तूच ऑर्गनाईज केली होती ना कला. तेव्हा कला म्हणते की हो, या पार्टीचं ऑर्गनायझेशन मीच केलं होतं. तेव्हा राहुल तिला म्हणत असतो मग मला आणखी एका प्रश्नाचं उत्तर दे, हा केक तू कोणत्या बेकरीतून आणला होता. म्हणजे राहुलला सगळं माहिती आहे, पण आता इथे पॉईंट आऊट कलाला करायचं आहे, कलाला अडकवायचं आहे, यासाठी तो असे प्रश्न विचारत आहे. आणि त्याचबरोबर तो म्हणत आहे की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र मला एक गोष्ट सांग की हा केक तू कोणत्या बेकरीतून आणला होता. आपल्याला तिथे जाऊन विचारता येईल ना नक्की काय झालेलं होतं. तेव्हा कला म्हणते की नाही, हा केक मी कोणत्याही बेकरीतून आणला नव्हता, तर हा केक मी घरी बनवलेला होता. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की हो, हा केक मी बनवलेला होता असं कलाने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. सगळेजण पाहत असतात आणि सरोज म्हणते म्हणजे सगळ्या चांदेकरांना एकदम मारायचा तुझा प्लॅन होता, हा प्लॅन तू केलेला होता असं सरोज बोलत असते. सरोज मात्र भयानक चिडलेली असते आणि सरोज म्हणत असते की आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की तुझा प्लॅन काय होता आणि तू हे सगळं कशासाठी करत होती, हे सगळं आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. हे सगळं सरोज बोलत असते आणि त्याचबरोबर सरोजचं असं म्हणणं असतं की हे तू केलेलं आहेस असं म्हणत सरोजने तिच्यावरती हात उचललेला असतो. कलाने सरोजचा हात तसाच पकडलेला असतो आणि कला म्हणत असते की मी हे काहीही केलेलं नाही, मी केकमध्ये काहीही टाकलेलं नाही आणि चांदेकरांना मारण्याचा प्लॅनही मी केलेला नाही. तेव्हा अद्वैत, आबा सर्वजण तिथं आहेत, पण कलाने मात्र आता स्वतःसाठी स्टँड घेतलेला आहे. कलाने ठरवलेलं आहे की सरोज मॅम, तुम्ही माझ्यावरती कितीही आरोप केले तरीही मी ही गोष्ट केलेलीच नाही, त्यामुळं ही गोष्ट मी मान्य करणारच नाही असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता कला ही गोष्ट कशी सिद्ध करणार आहे की तिने त्या केकमध्ये काही टाकलेलं नव्हतं, कारण केक तर तिने बनवून आणलेला होता. राहुलचा डाव त्याच्यावर कशा पद्धतीने उलटणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.